ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले। सोयाबीनवर 0% टॅरिफची अफवा पसरल्यानंतर सोयाबीनच्या बाजारावर मोठा परिणाम झालाय। मात्र सरकारच्या स्पष्टीकरणानंतर सोयाबीनचे दर पूर्वपदावर येतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली। थेट जाऊया जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे उपस्थित आहेत। त्यांनी व्यापाऱ्यांसोबत थेट संवाद साधलाय। ते काय म्हणतात ऐकूया। 500 रुपयांचा भाव घसरलेला आहे, याचं काय कारण असू शकते नेमकी? जे इंटरनॅशनल मार्केटचा जे बोलणं चालू होता, जी अफवा होती, त्याच्यामुळे इतके बाजार तुटले। नंतर काल पियुष गोयलजीनं स्पष्ट केलं की आम्ही कोणत्याही प्रकारचा जीएम सीट घेणार नाही आणि काही करणार। त्यामुळे काल दुपारच्या नंतर 250 रुपयाच्यात वादरलेले आहे। ते ट्रेड डीलची जी अफवा होती त्याच्यामुळे हा नुकसान झालेला आहे शेतकऱ्यांचा। सरकारचं काहीतरी धोरण असेल किंवा वरतून काहीतरी त्यांचं नॅशनल लेवलचे जे देवाणघेवाण आहे त्यामुळं ही घसरण झालेली आहे। भाव वाढण्याची शक्यता आहे। कालच्या जे दुपारच्या नंतर जे वरून स्टेटमेंट आलं दिल्लीवर, त्याच्यामुळे अजून आम्हाला वाटतं पुराणे भाव येतील, जुने भाव जे 5500 रुपये येतील। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।